मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केले। तेलतुंबडेंसारखे अतिशय जहाल आणि अतिशय वरिष्ठ केडर यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं आणि सातत्याने एकीकडे विकास कामांच्या माध्यमातून आपण नवीन भरती बंद केली आणि दुसरीकडे जंगलामध्ये सातत्याने मोहिमा करून त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना माओवाद्यांना जेरबंद करण्याचं काम हे देखील आमच्या C60च्या माध्यमातून झालं आणि त्याचाच परिणाम आहे की हळूहळू भरती तर बंद झाली पण दुसरीकडे मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात ओहोटी लागलेली आपण त्या ठिकाणी पाहिली। मी आज विशेष अभिनंदन करतो आमच्या पोलीस विभागाचं, त्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या रश्मी शुक्ला असतील, या ठिकाणी आपले कमिशनर इंटेलिजन्स शिरीष जैन असतील, आपले या ठिकाणी IG संदीप पाटील असतील, आपले शेरिंग दोर्जेजी असतील, या सगळ्यांचं अंकित गोयल असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यांनी एक मोठी लीडरशिप या ठिकाणी आमच्या C60ला दिली, आमच्या पोलिसांना दिली आणि त्यामुळे अतिशय उत्तम काम या ठिकाणी आमच्या C60च्या माध्यमातून झालं आणि म्हणून आजच्या दिवशी या अतिशय उत्तम कामाकरता आपल्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल SP ऑपरेशन M रमेश, ॲडिशनल SP ॲडमिन गोकुल राज, ॲडिशनल SP अहेरी, सत्यसाई कार्तिक आणि एक पूर्ण टीम, या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं आणि अर्थातच त्यांना साथ देणारे आमच्या CAPFचे CRPFचे जे अधिकारी आणि जवान होते त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। एक नवीन इतिहास आज लिहिला गेला आहे। भूपती सारख्या अतिशय वरिष्ठ, अतिशय सुशिक्षित, हुशार, ट्रेंड आणि एक प्रकारचं आयडिओलॉजिकल माइंडसेट असलेला, ज्यांनी संपूर्ण चळवळ उभी केली, अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं